सर, जसं मी म्हटलं की रणधुमाई अगदी व्यक्तिगत आरोप होत आहेत आणि जे कालचे शत्रू होते ते मित्र होत आहेत आणि जे बरोबर आत्ताचे मित्र आहेत ते शत्रू होत आहेत, अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. अजितदादा म्हटले की ते सगळे मेट्रोचे जे प्रकल्प आहेत ते मनमोहन सिंगांनी दिले होते, ते काही आत्ताच्या सरकारने केलेले नाही. थेट आरोप होत आहेत अगदी जवळचे मित्र. काय कारण आहे इतकी टोकाला? यातला शत्रू कोणीच नाही. हा, कोणी मित्र आहे, कोणी राजकीय विरोधक आहे. मी कोणाला शत्रू मानत नाही. आता बेसिकली जे आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडे दाखवण्याकरता खूप आहे, आमच्याकडे दाखवण्याकरता खूप आहे. जे आमच्या विरोधात लढतायत त्यांच्याकडे दाखवण्याकरता काहीच नाही. त्यामुळे त्यांना तर वेगवेगळे विषय मांडावे लागतील, उलटसुलट बोलावं लागेल. आता आपल्यालाही कल्पना आहे की जर मनमोहन सिंगांनी मेट्रो दिली होती तर ती मेट्रो सुरू का नाही झाली? कोणाच्या हातात सत्ता होती? का नाही सुरू झाली? का ती मेट्रो सुरू न करता देवेंद्र फडणवीस यावा लागला? आणि का त्या मेट्रो करता देवेंद्र फडणवीसने तयार केलेली नागपूर मेट्रो कंपनीला महामेट्रो कंपनीचं नाव देऊन त्याच्या माध्यमातून ती करावी लागली? त्यामुळे मला असं वाटतं की जनतेला हे सगळं माहिती आहे. बेसिकली आत्ताचा आमच्या विरोधक म्हणजे जे विरोधात लढतायत या सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे की तीव्र बोला, टोकाचं बोला, वाटेल ते बोला, जेणेकरून विकासावरचा फोकस हा कसा दूर होईल हा त्यांचा प्रयत्न आहे. नाही पण अजितदादा तर तुमचे मित्र आहेत, तेही असं बोलतात. मी सांगितलं ना, ते आमचे मित्र जरूर आहेत पण पुण्यात आमचे विरोधक म्हणून आमच्या समोर ते उभे ठाकले आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासमोर प्रश्न हाच आहे. शेवटी पुणेकर तर त्यांना विचारतील ना, किती वर्ष पुणे पवार साहेबांनी स्वतः चालवलं, शरद पवार साहेबांनी, आणि त्यांचे शिलेदार अजितदादा होते. मग इतक्या वर्षात पुण्यामध्ये काय झालं हा प्रश्न जेव्हा शरद पवार साहेबांकडे जाईल त्यावेळेस तो अजित पवार साहेबांकडे डायरेक्ट होईल. आणि त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते स्ट्रॅटेजिकली असं वागतायत.